नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण आता सध्या वेळापूर या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांचं साहित्य चोरीला गेलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मी अशोक माणिकराव चित्रे नागपूरहून आलो आहे वारीला. तर मी फलटणला कॅनलच्या उसाच्या आपलं ते हे आहे ना कॅनल रोडला, कॅनल मध्ये माझे एक जुना पॅन्ट काढून नवीन पॅन्ट मध्ये घालायसाठी जुन्या पॅन्टचे पैसे सगळे त्या नवीन पॅन्ट मध्ये टाकत होतो. टाकून वगैरे लावले आणि बॅग खुल्ली करून ती बॅग याच्या वरती गोल करून माझा पॅन्ट तिथं ठेवला आणि तिच्यात मी दुसरा पॅन्ट धुवायला घेतला. तिथं जवळ असताना 2-3 फुटाच्या अंतरावरती दुसरा एक माणूस आला. अहो माऊली म्हणे माझं एवढं धोतर ओलं करून द्या. जसं धोतर ओलं करून देऊन राहिलो तर त्यानं धोतर असं पूर्ण खोललं आणि बॅगला आडोसा लावला. जसा बॅगला आडोसा लावला आणि पॅन्ट दुसरे 2-4 जण वर उभे कॅनलच्या वर. कधी झाली ही घटना? शनिवारी झाली. शनिवारी ह्या शनिवारी आपल्यापाशी काय त्याचं आहे का? हा व्हिडिओ आहे टाकलेला. तक्रार केली नाही का कुठं? तक्रार मी इथं केली की फलटण पोलीस स्टेशन मध्ये. बर. तर मला तिथं नेलं. त्या जे चोर होते त्यांना बी नेलं आणि तिथं बसवलं मला 5:30 वाजेपर्यंत. 11:30ला मी तिथं गेलो. 11:30 पासून 5:30 पर्यंत तिथं बसवलं. त्यांनी मारहाण वगैरे केली, काय रिमांड वगैरे घ्यायचं विचारपूस केली. पण ते लोक गुजराती निघाले, गुजरातचे. किती पैसे होते? माझ्या खिशात 2300 रुपये होते. पॅकेटातले 250 रुपये वेगळे, पॅन्ट पट्टा, त्याच्या अंदरचे आधार कार्ड, ते सर्वच होतं जे आपल्याला. लोकांना बघितलं होतं का? व्हिडिओज आहे की माझ्यापाशी काढला दाखवा. व्हिडिओज आहे ना. आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून बघू शकताय. त्या माऊलीकडे ते काही व्हिडिओज आहेत, व्हिडिओज ते बनवला आहे की चोरी केलेल्याचे. ते आपण प्रसारित करू शकतो आणि हा. त्याच्या मार्फत जर कोणाला हे पहा, आढळला सुरू तर केला तुम्ही संपर्क करू शकताय. व्हिडिओ. असा पुढे दाखवा. पुरा व्हिडिओज आहे काढला पोलिसाचा. चोर बी आहे त्याच्यात. चोरही आहे. म्या धरले एकट्यानं. आम्हाला सांगा, हा. तुम्हाला ते पैसे ते काय मिळालेत का त्यांच्याकडून? नाही ना, ते सगळं कागदपत्र पैसे काही मिळाले नाही. पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? पोलीस म्हणे तुम्ही बसा, त्याला म्हणजे देतो म्हणून 6 वाजवले. हा. तर पालखी इकडे निघन तर मी तिथं किती टाइम बसू? म्हणजे तुम्ही थांबला नाही का तिथे? थांबला की 6 वाजे, 11 वाजतापासून 6 वाजेपर्यंत थांबलो. तरी ते लोक बसवले आणि मग काही त्याचं केलं नाही त्यांनी. 1 घंटा धाटदापट केली. 5-6 पट्टे दोघांना बी मारले, रिमांड काढलं. ती लोक तुमच्या सोबतच होते का? म्हणजे ज्यांनी हो, तर त्या चौका कॅनल पासून गाडीत बसून आणलं की मोठ्या. हा. मी चड्डीवरच होतो. माझा काढता नाही आला ना. नाही तर मी कपडे चड्डी पॅन्ट असं हातात आणि बॅग घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गाडीत बसून आणलं. ते गाडीच्या फोटो बी आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही त्याला घेऊन जाताना बघितलं का? मॅच बसवलं की सगळे त्यांना पकडलं होतं असं कमरेतून. तुम्ही धरलं का त्यांना? हा, मॅच धरलं ना. हा. धरून मग पोलीस स्टेशन मध्ये न्या म्हणे यांना सगळ्याला. धरले नाही तर पैसे दिसले नाहीत का त्यांचे पैसे? दुसरा माणूस कॅनल वरती 6 लोक होते ना. ते हा. जन्म कॅनल जवळ माझा होता. त्याने असं आडवं हे केलं, हा. धोतर लावलं आणि वरचे 2 जण होते त्यांनी ते घेऊन पळाला पॅन्ट. हा. आता तो घेऊन पळाला म्हणल्यावर मग माझ्याकडे काय राहिलं? वारकरीच होते का दुसरे कोण? वारकरी नव्हते, हे गुजराती लोक होते चोर. गुजरातचे गुजराती बोलत होते ना भाषा बर. एकामेकाला. गुजराती होते ते लोक सगळे. 6 जण चोर होते ते पकडले. बघू शकताय की वारीमध्ये नुसतं वारकरी असू शकत नाही, तर आपल्या मौल्यवान वस्तू असतील किंवा आपले जे काय दागदागिने असतील हे आपण परिधान न करता वारीमध्ये जरी परिधान केले तर त्याची सुरक्षितता बाळगणे आणि व्यवस्थित ठेवणे हे काळाची गरज आहे. म्हणून वारीमध्ये येताना अशा कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. कुणावरती विश्वास न ठेवता आपल्या जवळचा कोणी व्यक्ती असेल तर त्याच्यावरतीच विश्वास ठेवून आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्या स्वाधीन करावा. आपण बघू शकताय की राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सूचना देऊ शकतोय. आज वेळापूर या ठिकाणी आपण आहोत. कॅमेरामॅन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज वेळापूर.